हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमा यूट्यूब चॅनल. युनिट नंबर 2 मध्ये आपण दोन टाईपचे प्रॉब्लेम्स बघितलेत. युनिट नंबर 2 म्हणजेच काय, कोणता चॅप्टर आहे? अनालिसिस अँड डिझाइन ऑफ बीम, जे की DRS चा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. किती मार्क कॅरी करते? 22 मार्क कॅरी करते. त्याच्यामध्ये आपण लॉंगिनोर स्टील डिझाइन करतो आणि शियर एन्फोर्समेंट आणि बॉन्डच्या प्रॉब्लेम्स पण या टॉपिक मध्ये इन्क्लूड आहेत. ओके, बट प्रेझेंट सिच्युएशन्स मध्ये आपण काय घेतले? टाईप नंबर 1 घेतला, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचे प्रॉब्लेम शिकवलं तुम्हाला. त्याच्यानंतर एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड कसा काढायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स वर पण प्रॉब्लेम घेतला, ते की टाईप 2 मध्ये मी कव्हर केला. आता नेक्स्ट टाईप जे आहे टाईप नंबर 3, जे की पूर्ण आपण काय करतो, त्याच्यामध्ये बीम डिझाइन करतो. ऍक्च्युअली आपल्याला याच्यामध्ये नंबर ऑफ बार्स म्हणजे डिझाईनचा अर्थ काय? गिव्हिंग सेक्शन्स किंवा गिव्हिंग डायमेन्शन्स टू दी पर्टिक्युलर सेक्शन. आता सेक्शन कोणता आहे? बीम आहे आपल्याकडे, सिंगली रेनफोर्स्ड बीम. तर त्याला आपण डायमेन्शन्स प्रोव्हाइड करतो. बट कंडिशन काय आहे? इथं एक डायमेन्शन तुम्हाला नोन असणं गरजेचं आहे, इन टर्म्स ऑफ व्हॅल्यूज और इन टर्म्स ऑफ रिलेशनशिप. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी वन बाय वन आज शिकवतो. फक्त ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिझाईन स्टेप पूर्ण फ्रेम आउट करून देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रॉब्लेम स्टार्ट करतो, कारण डिझाईन स्टेप इथं 8-9 डिझाईन स्टेप्स राहणार. ठीक आहे, विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. आणि आज तुम्ही काय करायचं, ते स्टेप्स नोट डाऊन करून ठेवायचं. ठीक आहे, चला आता वन बाय वन आपण काय करू, या स्टेप्स लिहून घेऊ. चलो स्टार्ट करू. तर हा प्रॉब्लेम जे आहे ते डिझाईन ऑफ RCC बीम वर आपण स्टार्ट करणार आहेत. बट त्याच्या अगोदर स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत. मी प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या अगोदर याला आपण टाईप नंबर 3 म्हणू. कितवा टाईप? टाईप नंबर 3. ठीक आहे, डिझाइन ऑफ RCC बीम. ओके, चल. तर बघा, तुम्हाला पहिले गिवन डेटा, ठीक आहे, तुम्हाला पहिले गिवन डेटा काढून घ्यावा लागेल. ठीक आहे, तुम्हाला पहिले काय करायचं? गिवन डेटा काढून घ्यावा लागेल. आता तुम्हाला मी MU च शिकवलं. टाईप 2 मध्ये, टाईप 2 च्या व्हिडिओज मध्ये किंवा टाईप 1 च्या व्हिडिओज मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आपण घेतले होते, ठीक आहे, त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा, व्ह्यू करा. MU जे आहे ते MU तुम्हाला व्यवस्थित काय करायचे आहेत, बघून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल लोड दिला असाल तर त्याच्यावरून आपण बेंडिंग मोमेंट कसा काढतो, ह्याचे 5 कंडिशन्स मी तुम्हाला लिहून दिले होते. ठीक आहे, प्रिव्हियस टाईप, आय थिंक प्रिव्हियस टाईप मध्येच आपण घेतला होता. ठीक आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ व्ह्यू करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बघा, MU कधी कधी दिलेला राहतो, कधी दिलेला नसतो. ठीक आहे, यम दिला तर तुम्हाला माहिती आहे याला काय करता तुम्ही. फॉर एक्झाम्पल यम दिला तर हे 1.5 ने काय करता, मल्टिप्लाय करून कशाची किंमत कॅल्क्युलेट करता? अल्टिमेट मुवमेंट ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता. ठीक आहे, लक्षात आलं का? त्याच्यानंतर नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बीम दिला असेल, ठीक आहे, बीम सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम दिला असेल, तर त्याच्यावरच्या UDLs वगैरे, पॉइंट लोड, हे आपल्याला युजफुल ठरेल कशासाठी? फॉर कॅल्क्युलेटिंग बेंडिंग मोमेंट. आणि एकदा बेंडिंग मोमेंट आलं तर त्याला 1.5 ने मल्टिप्लाय केला तर तुम्हाला काय भेटणार? अल्टिमेट बेंडिंग मोमेंट भेटणार आहे. ठीक आहे, अल्टिमेट बेंडिंग मोमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिलेशन्स देईल बी आणि डी मध्ये, किंवा बी ची डायरेक्टली व्हॅल्यू प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ग्रेड्स, ग्रेड्स ऑफ मटेरियल तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे, ग्रेड्स ऑफ मटेरियल्स. लक्षात आलं? जे की आपण युजली नाही दिला तर हे लक्षात ठेवा. इफ नॉट गिवन, इफ नॉट गिवन, तर आपण काय यूज करतो? M20 अँड FE415 या ग्रेड्स आपण यूज करतो. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे, चल. चला आता स्टेप नंबर 1 लिहितो इथं मी, पेन चेंज करतो. बघा आता सोल्युशन मध्ये स्टेप नंबर किंवा इथं डिझाईन स्टेप्स हेडिंग टाकतो. चल, स्टेप्स. तर फर्स्ट स्टेप राहतो अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट. तुम्हाला नाही दिला असेल तर तुम्हाला काढता येतो, हे माहित आहे, मी शिकवलं तुम्हाला. ओके, तर हे MU ची किंमत राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट लिमिटिंग
लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, ओके. त्याच्यामध्ये mu लिमिट, ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपण काढतो. mu लिमिट म्हणा किंवा mu मॅक्सिमम म्हणलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके. रोटेशन शुड बी used carefully. 0.148 FCK BD square हे कशासाठी? फॉर FE 250. 0.138 FCK BD square हे कशासाठी? फॉर FE 415. आणि 0.133 FCK BD square आणि हे व्हॅल्यू कशासाठी आहे? FE 500 साठी आहे. ठीक आहे, FE 500 साठी. लक्षात आलं? ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड स्टेप राहतो कॅल्क्युलेशन ऑफ डेप्थ रिक्वायर्ड. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये आपण काय करतो? mu इक्वल्स टू mu लिमिट करतो किंवा mu मॅक्सिमम लिहिलं तरी चालते. तुम्हाला अगोदरच मी सांगून ठेवलं असं. तर याच्यामधून आपण काय करतो? डी, आणि ह्या डी वरून काय निघते? कॅपिटल डी, आणि ह्याला आपण काय म्हणतो? डी प्लस डी डॅश. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युलाच्या बेसिसवर लिहायचं असेल तर आपण काय लिहितो इथं? डी प्लस डी डॅश. दॅट विल गिव्ह यू ओव्हरऑल डेप्थ. काय देते? ओव्हरऑल डेप्थ देणार आहे. लक्षात आलं? चल नेक्स्ट, एकदा डेप्थ आलं की लगेच आपण काय करतो? एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड काढतो. ठीक आहे. एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड बघा आलं का? एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड तुम्हाला कालच मी एक व्हिडिओ दिला होता, एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ होता. तर त्याच्यामध्ये मी EST चं इम्पॉर्टन्स सांगितलं होतं. हा जे फॉर्म्युला आहे तुम्हाला 10 मार्क देणारा फॉर्म्युला आहे असं पण तुम्हाला मेन्शन करून दिला होता त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर EST रिक्वायर्ड इक्वल्स टू 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MU डिवायडेड बाय FCK BD स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर B इंटू D. ठीक आहे. तर इथं M FCK या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित राहतात. B पण तुम्हाला रिलेशनच्या फॉर्म मध्ये देईल किंवा व्हॅल्यू देईल, त्याच्यामध्ये टाकायचं. आणि D तर या स्टेप मधून निघतो, D डेप्थ रिक्वायर्ड मधून. ठीक आहे. तर या गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, AST एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड काढायचं. एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड, ठीक आहे. आता एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड साठी तुम्हाला पहिले काय माहित असणं गरजेचं आहे? पीटी लिमिटिंग व्हॅल्यूज 0.088 FCK, 0.048 FCK, त्याच्यानंतर 0.038 FCK. ह्या व्हॅल्यूज कोणत्या ग्रेड साठी आहे? FE 250, FE 415 आणि हे FE 500. ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपण AST प्रो काढू शकतो ना, प्रोव्हाइडेड काढू शकतो. डिवायडेड बाय BD इंटू 100 करावं लागेल आणि याची किंमत त्या ग्रेड वरून निघेल. ठीक आहे. तर इथं मेन आपलं काम काय आहे? कशाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे? एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड. त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिमम एरिया पण काढून घ्या. मिनिमम एरिया ऑफ स्टील अकॉर्डिंग टू विच कोड? IS 456/2000. ठीक आहे. कारण की हे कोणत्या मेथडच्या रिलेटेड आहे? LSM मेथडच्या रिलेटेड, लिमिट स्टेट मेथडच्या रिलेटेड. मग AST मिनिमम डिवायडेड बाय BD इक्वल्स टू 0.85 अपॉन FY. 0.85 अपॉन FY हा वाला फॉर्म्युला तुम्हाला कोण दिलेला आहे? दॅट इज IS कोडने दिलेला आहे. तर याच्यामधून तुमचं मेन जे पॅरामीटर आहे AST मिनिमम ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. B माहित आहे, D माहित आहे, FY तर ग्रेड आहे. ठीक आहे. लक्षात आलं का? चलो नेक्स्ट. तर नेक्स्ट स्टेप राहील कंपेरिंग एरिया ऑफ स्टील. ठीक आहे. एरिया ऑफ स्टील
तुमचा एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइडेड कसा पाहिजे, इट शुड बी ग्रेटर दॅन एएसटी रिक्वायर्ड आणि इट शुड बी ऑल्सो ग्रेटर दॅन एएसटी मिनिमम. समजा हा कंडिशन आला तर तुमचं जे स्टील जे एरिया तुम्ही घ्यायलेत किंवा प्रोव्हाइड करायलेत दॅट विल बी अ सेफर व्हॅल्यू फॉर द टू कॅरी द पर्टिक्युलर अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट. ओके. समजा नाही आला तर तुम्हाला मिनिमम एरिया ऑफ स्टील प्रोव्हाइड करावं लागेल तुमच्या सेक्शन्स मध्ये, बीम सेक्शन्स मध्ये. लक्षात आलं का? ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे डिझाईन्स मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो इथं नंबर ऑफ बार्स काढतो. नेक्स्ट स्टेप मध्ये नंबर ऑफ बार्स काढतो. दॅट इज डिनोटेड बाय एन एएसटी प्रो डिवायडेड बाय एएसटी ऑफ 1 बार, एएसटी ऑफ 1 बाय. तर इथं ऍझ्युमिंग तुम्ही काय काय ऍझ्युम करू शकता इथं, बार स्टार्टिंग फ्रॉम 8 mm, 10 mm, ठीक है, 12 mm, 16 mm, 18 mm, 20 mm, 22 mm, 25 mm, 28 mm, 32 mm एवढ्या mm च्या बार्स आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि तुम्ही क्रॉस सेक्शन्स मध्ये प्रोव्हाइड करू शकता. बट लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिमम जे आहे 6 पण राहता, 6 mm पण राहतो, ते जे की आपण स्टिरअप्स मध्ये यूज करतो, नंतर सांगतो ते. मिनिमम जे आहे आयएस कोडने किती सांगितलंय, मिनिमम डायमीटर ऑफ बार रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलर बीम. आणि त्याला मोलॅरिटी कन्स्ट्रक्शन्स मध्ये कोणता अजून पार्ट येतो, स्लॅब. बीम आणि स्लॅब मध्ये तुमचा डायमीटर ऑफ बार शुड बी मिनिमम 10 mm. 10च्या वर पाहिजे. ठीक आहे, 10च्या वर पाहिजेत. आता तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत कोणते बार यूज करायचे. एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये दिला असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, त्या व्हॅल्यूज यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि नाही दिला तर मॅक्सिमम 16-20 ह्या व्हॅल्यूज तुम्ही यूज करू शकता. रॅन्डम व्हॅल्यूज आहेत, बट मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 32 पर्यंत. बट आता 32 चा आपण यूज करत नाही. मॅक्झिमम लिमिटेड दॅट मीन्स 20-22-25 मध्ये आपण काय करू शकतो, डिझाईन वाइंड अप करू शकतो तिथं. ठीक आहे. आता जसं रिक्वायरमेंट आहे, जसे स्टील क्रॉस सेक्शन्स आहे तुमच्या साइजेस आहेत त्याच्यावर पण तुमचे डायमीटर डिपेंड राहणार. ओके. आणि मेनली काय ऍग्रीगेटचे साईज पण मॅटर करतं त्याच्यामध्ये, फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत स्टील बार्सला. ठीक आहे, ते एकदा बघून घ्यायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथं 3.2 आला असेल व्हॅल्यू, तर तुम्ही किती नंबर ऑफ बार्स प्रोव्हाइड करता, 4. फॉर एक्झाम्पल 1.01 आला असेल तरी तुम्ही किती प्रोव्हाइड करता, पुढचा नंबर प्रोव्हाइड करायचा आणि हॅशटॅग विल इंडिकेट मार्क्स. ओके. आणि इथं एक स्टेटमेंट लिहायचं, प्रोव्हाइडिंग समजा फॉर एक्झाम्पल प्रोव्हाइडिंग 4 नंबर्स ऑफ 20 mm डाया, 16 mm डाया, जे काही व्हॅल्यूज तुम्ही प्रोव्हाइड केले ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि फायनली आपण काय करतो, डिटेलिंग करतो. ठीक आहे, डिटेलिंग करतो. आता डिटेलिंग मध्ये व्यवस्थित बघा मित्रांनो, डिटेलिंग कसं करतो. ओके. चलो. फॉर एक्झाम्पल हे माझं क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे. हे तुमच्या एएसटी स्टील आहे जे की तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. हे ओव्हरऑल डेप्थ आहे मित्रांनो, शेप्स मध्ये घेतो व्यवस्थित. ठीक आहे, एक मिनिट. ठीक. चलो. तर हे झालं तुमचा ओव्हरऑल डेप्थ मित्रांनो. काय झाला, ओव्हरऑल डेप्थ. तुम्हाला व्हॅल्यूज माहित आहेत बरं, याचे नेमिंग वगैरे तुम्हाला व्हिडिओ टाईप नंबर 2 मध्ये शिकवलं तुम्हाला. ठीक आहे.
हा तुमचा इफेक्टिव्ह डेप्थ स्मॉल डी आणि हा वाला तुमचा कोणता डेप्थ आहे डॅश दॅट इज इफेक्टिव्ह कव्हर म्हणतो आपण याला आणि ह्याला आपण बी म्हणतो ठीक आहे आणि ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं एरिया ऑफ स्टीलच्या नेमिंग्स जे की तुम्ही स्टेटमेंट मध्ये प्रोव्हाइड केलं तिथं व्हॅल्यूज टाकायचे फॉर एक्झाम्पल 3 नंबर्स इथं 3 घेतले तर 3 नंबर्स ऑफ 20 mm डाया असं तुम्ही नेमिंग तुम्ही देऊ शकता या स्टीलला ठीक आहे आणि तुम्ही काय करू शकता याला याच्यामध्ये कॉन्क्रीट पण फिल करू शकता तुम्ही लक्षात आलं का कॉन्क्रीट फिल करून घ्या ठीक आहे कॉन्क्रीट फिल करून घ्यायचं ठीक आहे तर असं तुम्ही क्रॉस सेक्शन दाखवू शकता लक्षात आलं का ठीक आहे तर हे तुमचा इथं लिहायचं क्रॉस सेक्शन ऑफ आरसीसी बीम असं तुम्ही नेहमी लिहू शकता ठीक आहे तर एकदम व्यवस्थित तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप्स स्टेटमेंट्स लिहिलेत आणि त्याच्यानंतर फॉर्मुलेस पण दिलेले आहेत एकदा व्यवस्थित काय करायचं तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे ठीक आहे तर याला हायलाइट करायलो म्हणजे तुम्हाला इझी जाईल रीड करताना किंवा लिहिताना ठीक आहे या गोष्टी तुम्ही फॉलो करून घ्या ओके लक्षात आलं ठीक आहे आता एक कंडिशन आहे आता ह्याचे प्रॉब्लेम्स मी तेव्हाच घेणार आहेत जेव्हा ह्या व्हिडिओला कमीत कमी नाही म्हणलं तरी 500 व्ह्यूज आले पाहिजे ठीक आहे 500 व्ह्यूज आले तरच मी पुढचे प्रॉब्लेम्स मी टाकणार आहे तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट्सला शेअर करा आणि तुम्हाला सेशन आवडलं तर ह्या सेशनला लाईक करा कमेंट करू शकता आणि क्वेश्चन्स पण कमेंट बॉक्समध्ये टाकून ते तुम्ही डाऊट्स क्लिअर करू शकता ठीक आहे कंडिशन लक्षात आलं ना 500 व्ह्यूज कंपल्सरी या व्हिडिओला आलेच पाहिजेत 501 पण झाला तरी मी व्हिडिओ टाकणार आहे ह्या प्रॉब्लेमच्या रिलेटेड आता फटाफट काय करायचं तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करायचं तुमच्या मित्रांसोबत ठीक आहे तोपर्यंत थँक्यू टाटा बाय बाय